गोरक्षण चौकात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे दुर्घटना घडू शकते, याची दखल घेण्याविषयीचं निवेदन नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मनपा आयुक्तांना दिलं. याची दखल न घेतल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गोरक्षण चौक हा खोलगट भाग आहे. येथे राजापेठ, रविनगर व गांधी चौकाकडून पावसाच्या पाण्याचा ओघ येतो. शिवाय अंबादेवी मंदिरासमोर नाल्याचे बांधकाम सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी गोरक्षण चौकात साचले. अतिशय वर्दळीच्या या मार्गावर डिप्पी उघडी आहे. येथे साचणाऱ्या पाण्यात येथील विद्युत प्रवाह पसरून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनानं या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी, अन्यथा जनहितार्थ उग्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा नगरसेवक मिलिंद बांबल यांनी दिला आहे. केदारनाथ येथे झालेल्या महाप्रलयाबाबत व झालेल्या जीवितहानीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अमरावती वासियांना त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे. उत्तराखंड में 16-17 जून के दरमियान जो भारी प्राकृतिक आपदा आई है, जिसमें हमारे हजारों देशवासी नागरिक या तो काल के गाल में समा गए हैं या जिनका कुछ अता पता नहीं लग रहा है या भयानक नुकसान हुआ है जानो माल का, उन सभी के लिए मैं हार्दिक संवेदना व्यक्त करता हूँ, उनको श्रद्धांजलि देता हूँ. जो बचे हुए हैं उनके बारे में शुभकामना व्यक्त करता हूँ कि जल्दी से जल्दी अपने घर, अपने प्रियजनों के पास सकुशल लौटें. अरे दुख की बात है, उस दौरान मैं भी वहाँ मसूरी में ही था अपने किसी प्रशिक्षण के दौरान, इसलिए मुझे कुछ और नज़दीक से देखने का मौका मिला है और ये काफ़ी आघात पहुँचता है हम सबों के मनों को. और ये एक राष्ट्रीय संकट है हमारे सामने. इसमें मैं आह्वान करता हूँ जिले की संपूर्ण जनता से, संपूर्ण नागरिकों से कि वो अपना दिल खोलकर माननीय मुख्यमंत्री राहत कोष में योगदान करें. इसके लिए सभी प्रकार के मदद हमारे कलेक्टर ऑफिस से की जाएगी. हमारे आईडीसी शाखा में वो आके अपना चेक वगैरह योगदान की रकम दें, हम उसको आभार के साथ हम स्वीकार करेंगे और मुख्यमंत्री राहत कोष में पहुंचाएंगे. ये समय है जब हमें सबको अपनी एकजुटता दिखानी है और अपना मानवतावादी विचार हमें एक दूसरे के सामने रखना है. मैं फिर से आप सबों से एक बार आह्वान करता हूं कि आप ज़्यादा से ज़्यादा दिल खोलकर इस राहत कोष में योगदान करें. धन्यवाद. रंगोली लॉन येथील सांडपाण्याच्या दुर्गंधामुळे समता कॉलनीवासी त्रस्त झाले आहेत. त्याला प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिक करत आहेत. मंगळवारी समता कॉलनीवासियांचा संताप उसळला. रंगोली लॉनचे सांडपाणी एका खड्ड्यात सोडले जाते, त्यामुळे येथे दलदल निर्माण झाली आहे. सांडपाण्यातील अन्नाच्या दुर्गंधाने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या दलदली समोरच गाडगेबाबांचं मंदिर आहे. मंदिरासमोर हा गलिच्छपणा नको अशी मागणी झाल्यानं रंगोली लॉन येथील पाण्याचा निकास खासगी नालीशी जोडला जात आहे. याला रहिवाशांचा विरोध आहे. हॉटेलमधील या पाण्याला कुजलेल्या अन्नाचा दुर्गंध येतो. यावरून येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तर मनपा आयुक्त डोंगरेही या ठिकाणी पोहोचले. विशेष म्हणजे या नाली जोडणीला मनपानं परवानगी दिली आहे. रंगोली लॉनची सर्व्हिस गल्ली एका अपार्टमेंटनं उपयोगाकरता घेतली असा नागरिकांचा आरोप आहे. रंगोलीचं हे जे घाण पाणी आहे याचा सर्व स्मेलचा त्रास यांना सगळ्यांना होते आणि हे पाणी आमच्या लेवलमधून काढून राहिलं तर हजारो लोकांना याचा त्रास होणार आहे. कलेक्टर साहब भी आए हुए हैं, कमिश्नर साहब भी आए हुए हैं, उनका कुछ सुन नहीं रहे. नाली का उधर जिधर है उधर पानी निकालना चाहिए, तो वो अपोजिट साइड से पानी निकाल रहे हैं. ये नैसर्गिक ये नहीं है उसका. इधर भी पानी निकाले, जहाँ पे उधर है वही पानी निकालना चाहिए ना. तो ये जानबूझ के ऐसा चालू है. बातमीपत्रात आता एक नजर क्रीडा व गावाकडच्या बातम्यांवर. परतवाड्यातील जयस्तंभ चौक हटवण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून येथे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. तेव्हा वाढती लोकसंख्या पाहता ही मागणी होते आहे. एसडीओ कडू यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. शहरातील काही ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे माजी आमदार बाबासाहेब भोकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळाने माझ्याकडे निवेदन सादर केलेलं आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे की एक पुरातन धरोहर शहराची जयस्तंभ एक मानाचं स्थान आहे आणि सर्वांचं आदराचं स्थान आहे, ते हटवू नये. सध्या शहराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये जयस्तंभ हटवण्याची कार्यवाही नगरपालिकेमार्फत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
आधार कार्ड ही निशुल्क योजना आहे. चिखलदरा तालुक्यात मात्र आधार कार्ड कार्यकर्ते मनमानी करत आहेत. आधार कार्डासाठी 20 रुपये प्रत्येकी घेण्यात येत आहे. आपली मजुरी सोडून पायी चालत जाणाऱ्या आदिवासींची त्यामुळे फरफट होते आहे. परतवाडा शहरातून बिच्छन नदी वाहते. यावर सुरक्षा भिंत नसल्यानं नदी ओसंडते. आमदार बच्चू कडू यांनी सुरक्षा भिंतीचं भूमिपूजन केलं होतं, मात्र अद्यापही काम सुरू झालेलं नाही. आमदार कडू यांनी स्वतः जेसीबी चालवून श्री गणेशा केला, मात्र त्यांची पाठ फिरताच अधिकारीही निघून गेले. सिटी न्यूज चॅनेल, दैनिक प्रतिदिन, जेसीआय व नगर परिषद अचलपूरच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला. करिअर मार्गदर्शन मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, नवनीत राणा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन करण्यात आलं, तसंच रक्तदान शिबिरही घेण्यात आलं. इलेक्ट्रिक वायरिंगसाठी सिव्हिल लाईन येथे खोदकाम करण्यात आलं. यासाठी पालिकेची परवानगी घेतली गेली नाही. या गड्ड्यामध्ये ट्रॅव्हल्स अडकली होती. तब्बल 3 तासांच्या सायासानंतर ही गाडी निघाली. मेळघाटात पावसानं बहार आली आहे. खळखळ वाहणारे झरे, धुके यांनी वातावरण निसर्गरम्य झालं आहे. पर्यटक येथे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. पहाडांनी व दऱ्यांनी धुक्याची चादर लपेटल्याचा भास होतो आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत नियमानुसार शाळेत प्रसाधनगृह अनिवार्य आहे. या नियमाला अचलपूर पालिकेनं धाब्यावर बसवलं आहे. शहराच्या नेहरू मैदानातील शाळेची पाहणी सिटी न्यूजच्या चमूनं केली असता येथे अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून आलं. शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात होत आहे. अशात या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका उत्पन्न झाला है. माध्यमिक शिक्षण की शालाएं दुड़ुआ शहर में चल रही है, परंतु इन शालाओं में पीने के पानी की सुविधा से लेकर शौचालय तक नहीं होने की बात सामने आई है. सिटी न्यूज ने जब परतवाड़ा के नेहरू मैदान स्थित हिंदी कन्या आश्रम शाला में पहुंचने के बाद जायजा लिया तो यहाँ पर पट संख्या ही मौजूद नहीं थी. ना ही पट संख्या मौजूद है, ना ही शौचालय है, ना ही बच्चों को पीने के पानी की सुविधा है. शिक्षण सभापति बनने के बाद में बाला साहेब वानखड़े ने भी इस विषय में कोई कार्रवाई नहीं की है, जबकि अचलपुर के मुख्य अधिकारी भाल सिंह को कई बार इस शाला के मुख्याध्यापक ने शौचालय बनाने का पत्र लिखा है. यह आश्चर्यजनक बात है. एक तरफ हगनदारी मुक्त गांव करने के लिए सरकार प्रयत्न कर रही है और वहीं प्राथमिक शिक्षण संस्थाओं में जो कि नगर पालिका के अंतर्गत चल रही है वहाँ ऐसी अनियमितता देखने मिल रही है. कैमरामैन मोनी के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाड़ा. सापन बिच्छन नदीचे पूल अतिशय ठेंगणे व त्यांचे कठडे कमी उंचीचे असल्यानं पुलावरून नदीचं पाणी वाहतं. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तेव्हा पूल रुंद व उंच करून त्यावर भक्कम कठडे लावण्याची मागणी नागरिक करत आहेत. पौराणिक प्रथेनुसार आजही वटसावित्रीचं व्रत केलं जातं. पतीला दीर्घायुष्य आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली जाते. परतवाडा येथे सुवासिनींनी वटसावित्रीचं पूजन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री झाली. परतवाड्यातील बस स्थानक गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या स्थानकाचे छत केव्हाही कोसळू शकते. पाऊस, वारा यांच्यापासून संरक्षण घेण्याकरता प्रवासी येथे उभे राहतात. या प्रवाशांचं नादुरुस्त स्थानकापासून कोण रक्षण करणार? परतवाड्याच्या सिंधी कॉलनीत पारध्यांनी बस्तान मांडलं आहे. त्यांच्या भांडणामुळे नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर खाणं पिणं, आंघोळ असे सारेच विधी हे पारधी करत असल्यानं नागरिकांना जगणं असह्य झालं आहे. येथे कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. परतवाड्याहून नितेश किल्लेदार यांचा हा रिपोर्ट. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. जनविकास काँग्रेसचे डॉक्टर सुनील देशमुख यांनी विभागीय आयुक्त बनसोड यांच्याशी विकास कामांवर चर्चा केली. यामध्ये विमानतळाचा मुद्दा मुख्य होता. 2009 मध्ये विमानतळाला मान्यता मिळाली. 280 कोटी रुपये यासाठी निधी मंजूर करण्यात आला. तरी देखील या 4 वर्षात अजूनही विमानतळ झाले नाही. काम का थांबले, त्यातील अडथळे, अडचणी यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जनप्रतिनिधींची अनिच्छा व दबाव कमी पडल्यानं हा प्रकार घडला असं सुनील देशमुखांचं म्हणणं आहे.
अमरावती हे विभागीय आयुक्तालयाचे ठिकाण असूनही येथे विमानतळ नाही, तेव्हा त्यासाठी लवकरात लवकर हालचाली व्हाव्यात अशी मागणी त्यांनी केली. अमरावतीत वॅगन कारखाना होणार होता, त्याची कोणतेही काम अजूनपर्यंत झाले नाही. यामधील अडचणींवरही चर्चा झाली. 2009 रोजी मंत्रिमंडळाने अमरावतीला एअरपोर्ट करण्याबद्दल मान्यता दिली होती आणि जवळजवळ 280 कोटी रुपये ची ही प्रशासकीय मान्यता होती. आज 2009 ते 2013 म्हणजे 10-11 4 वर्षामध्ये अजून एअरपोर्टची कुठेही सुरुवातसुद्धा झालेली नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने काय अडचणी आहेत प्रशासनाच्या आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या त्या अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही विभागीय आयुक्तांना वेळ मागितला होता. त्या अनुषंगाने बैठक झालेली आहे. आमच्या अशा लक्षात आलं की हे न होण्यामागे जनप्रतिनिधीची अनिच्छा किंवा त्यांचा दबाव किंवा हा कमी पडल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय असलेल्या अमरावतीमध्ये एअरपोर्ट नाही, बाकी सर्व ठिकाणी म्हणजे जिथे जिथे विभागीय आयुक्त कार्यालय आहे तिथे सगळीकडे एअरपोर्ट आहे. ते तर सोडा, आता जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट झाले. लातूर, नांदेड, सोलापूर, जळगाव, काही तर तालुका प्लेसमध्ये एअरपोर्ट झाले, शिर्डी, बारामती. हे असतानाही अमरावतीमधला एअरपोर्ट हा मार्गी न लागणे मला वाटते ही अमरावतीकरांवर आणि या विभागातल्या लोकांवर ही लोकांच्या इच्छेला मान देऊन आता ही आपण सुरुवात करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने बैठक घेतलेली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर हालचाल करावी अशी विनंतीसुद्धा आम्ही केलेली आहे. मला वाटते काही दिवसानंतर याला चांगली चालना येईल आणि लवकरच एअरपोर्ट तयार होईल या बाबतीत माझ्या मनात काही शंका नाही. तसंच वॅगनच्या फॅक्टरीबद्दलही चर्चा झाली. 3-4 वर्षापूर्वी इथे वॅगन कारखाना होणार म्हणून जाहीर घोषणा झाली, पण 4 वर्षामध्ये एक साधी वीटसुद्धा तिथे लागली नाही. तर त्याच्या काय अडचणी आहे त्यासुद्धा समजून घेतल्या आणि जे भूसंपादनाचं काम होतं ते आता आटपत आलेलं आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच्यासाठी लागणारा पैसासुद्धा रेल्वेने दिलेला आहे. तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात ती सुद्धा आपला वॅगन कारखानासुद्धा मार्गी लागेल या बाबतीत हालचाली सुरू झालेल्या आहेत. आमचासुद्धा दबाव प्रशासनावर आणि संबंधित खात्यावर राहणार आहे आणि वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा करून हे दोन्ही कामं मार्गी लागावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. उत्तराखंडातील मृतांना माहेश्वरी पंचायतच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंचायतची कार्यकारिणी व सदस्य उपस्थित होते. केदारनाथहून सुखरूप परतलेल्या सरिता उदय हेडा याही येथे उपस्थित होत्या. त्यांनी आपबीती कथन केली. केदारनाथमध्ये अडकलेल्यांच्या मदतीसाठी हात पुढे करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पंचायत के अध्यक्ष राजेंद्र चौहान ने अपना विचार रखे. इसके बाद में पंडित देवगिरी शर्मा अपना विचार रखे और शांति पाठ कराएंगे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.